हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे मनापासून स्वागत आहे. तर इथं बघू शकताय शिमला मिरची, कोबी आणि कांदा. तर तुम्ही म्हणता काय मेनू आहे? तर मेनू आहे नूडल्स. तर हे मी नाही तर दीदी बनवत आहे, पण तिने बघा तिच्या पद्धतीने बनवत आहे. तिला मला सॉसेस सगळे वाटीत काढून घे. आणि इथं तिने काय ते लाल मिर्च पावडर, लसूण असं थोडंसं ग्लासाने हे करून घेतलं होतं मिक्स. आणि मग ह्याच्यात टाकलं तेलात, कांदा टाकला आणि शिमला मिरची टाकली. मी फक्त कापून दिली, तीच कापत होती, म्हटली मी कापते पटापट. आणि फक्त गाजर नव्हतं ह्याच्यामध्ये टाकायला. खूप छान असे मस्त नूडल्स झाले होते. फक्त झालं असं की नूडल्समध्ये ना वाफून झाल्यावर मी पण थंड पाणी घातलं आणि तिने पण थंड पाणी घातलं. त्याच्यामुळं थोडंसं पाणी त्याला जास्त लागलं, त्याच्यामुळं थोडे चिकट झाले. तर तिला माहीत नव्हतं, मी घातले आणि मी अगोदरच घालून दिलं, कारण की ते चाळणीमध्ये मीच काढले शिजून झाल्यावर. त्यामुळे थोडंसं चिकट झालं, ते पण खूप छान झाले होते. आणि शेजवान चटणी टाकली नंतर, अगोदर नव्हती टाकली कारण संपली होती. मग 10 वाला पाऊच आणून टाकलं आणि सोया सॉस, बाकी सगळे सॉसेस असतात ते पण टाकले. आणि इथं मस्त असे नूडल्स झाले होते. तर इथं बघू शकताय, तीच बनवत आहे दीदी, मी फक्त व्हिडिओ काढत होते थोडा थोडा. तिला म्हणले तुझा व्हिडिओ काढते, तर मग नको म्हणली रेसिपीचाच काढ. तर छान अशी रेसिपी केली होती. नूडल्स खूप छान करते ती, पण काल असा थोडा प्रॉब्लेम झाला. तर हे बघू शकता थोडेसे ना गचगच झाले, कारण पाणी दोघींनी पण घातलं त्याच्यामुळं असं झालं. पण छान झाले होते, ठीक होते. एखाद्या वेळेस एवढे पण काही चिकट नव्हते, पण ठीक होते. असं काल होती गणेश जयंती, म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा. तर छान प्रकारे असा साजरा केला. तर साजरा कसा केला, तर गणपती बाप्पांचे आवडते मोदक, तर मोदक बनवले होते संध्याकाळी. म्हणजेच साधेच गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले होते. आणि मोदक वगैरे बनवले, नैवेद्य वगैरे दाखवला गणपती बाप्पांना. आणि काल तिथे मीठ वगैरे घातले बघा. आणि नूडल्स वगैरे बनवून झाल्यावर खाल्ल्या वगैरे नंतर मग दीदी गेली, तिला आणायचा होता फोन. तिला तिच्याच बड्डेच्या दिवशी घे बोलत होते, पण तिला हा नको तो नको नाटक चाललं होतं. मग आता म्हणले आज घे, नाही तर मग उशीर होईन घ्यायला परत. मग कारण तिला हॉस्टेलला जायचं होतं लगेच, त्याच्यामुळं मग ती आज गेली. मग तिच्या बड्डेला नाही घेतला, तर गणपती बाप्पाच्या बड्डेला तिने घेतला, म्हणजेच गणेश जयंतीला. नूडल्स वगैरे बनवले, खाऊन झाले. आणि मग पप्पा ती जयंती गेली, मोबाईल घेऊन आली, पण याच्यामध्ये ॲड करायचं विसरले. तर इथं नारळ फोडल्या आणि मोदक बनवत आहे. ते नूडल्स बघा अशा प्रकारे थोडे काय झाले होते, पण टेस्ट छान होती, थोडे स्पायसी झाले होते. आणि हे मोदकसाठी गूळ खोबरं काढले. तर इथं खोबरं आणि गूळ काढलेलं आहे. तिथं सारण बनवून घेतलं. खसखस विसरले होते, मग खसखस वेगळी भाजून टाकली. तर इथं मस्त असे मोदक बनवून घेतले सर्व. आणि आता वाफवायला ठेवत आहे, तोपर्यंत स्वयंपाकाचं आवरून घेत आहे. स्वयंपाक आज साधा सिंपलच केला होता. साधा सिंपल म्हणला तरी खूपच म्हणजे केलता. डाळ भात, मसूरची डाळ तिखट अशी भात. आणि भाजीलाच काहीच नव्हतं, कारण ते पण दिदीला घेऊन गेले ते फोन आणायला. मग आर्य अभ्यासाला बसलेला, आता म्हणलं भाजीला मग डाळ भातच करणार होते. म्हणले चला मग मिरचीचा ठेचा करते. मग थोडा मिरचीचा ठेचा केला आणि सांबारची डाळ केली होती. हे टाकलं होतं त्याच्यामध्ये, सांबार मसाला 1 पॅकेट आणि चिंच गुळाची चटणी आहे ती टाकली होती. आणि मिरचीचा ठेचा, मिरच्या खूप तिखट होत्या, त्याच्यामुळे मिरचीचा ठेचा खूपच तिखट झाला होता. आणि हे झाले मस्त असे गणपती बाप्पाचे स्पेशल मोदक. आता मी इथं ताटात काढून घेते आणि गणपती बाप्पांना दाखवते, नैवेद्य वगैरे ठेवते. आणि कसे वाटले मोदक बघा, मस्त असे झाले होते छोटे छोटे. आणि इथं झालेलं आहे स्वयंपाक सर्व झाला आहे. डाळ शिजते, तर थोडासा म्हणले ठेचा ना दरवेळेस नाही मी भाजत, आज म्हणले चला भाजून घेऊया थोडासा. तर थोडासा असं लाल रंगावरती थोडं तेल घातलं तव्यात आणि छान असा भाजून घेतला. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच ब्लॉग रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.